आज या ठिकाणी विश्व हिंदी दिवस निमित्त अजय पाटिल साहेबांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला ते फार उत्तम है, अतिशय उपयुक्त है। और इस कार्यक्रम में जिन साहित्यकारों का सत्कार किया उससे हिंदी और अन्य भाषाओं के प्रति मन में आदर बढ़ेगा और एक ऐसा माहौल पैदा होगा कि हिंदी भाषा को हम राजभाषा से राष्ट्रभाषा की ओर ले जाएं, संपर्क भाषा और स्ट्रॉन्ग करें और हिंदी और मराठी का जो तादात्म्य है वो भी बहुत बढ़ेगा। इसलिए मैं अजय पाटिल जी, उनकी संस्था और जितने भी लोग हैं उन सबका अभिनंदन करता हूं और मुझे उम्मीद है कि ऐसे कार्यक्रम और आगे होते रहेंगे और लोगों को प्रोत्साहन मिलता रहेगा। सत्कार झाला तो आम्ही मराठी भाषी असून सुद्धा हिंदीमध्ये काम करतो, हिंदीमध्ये लेखन करतो, हिंदी पुस्तकं प्रकाशित करतो आणि इतकंच नाही तर 40 वर्ष मी शाळांमधून हिंदीचं अध्यापन केलं। कितीतरी हिंदी लेखक मी तयार केले, ते आज हिंदी लेखन करतायत, त्यांची पुस्तकं प्रकाशित आहे, याचा मला अभिमान आहे। आणि आकाशवाणीवर सुद्धा मी हिंदी काव्य वाचन मराठी काव्य वाचनाच्या लगेच पाठोपाठ केलं, कारण मी सांगितलं की मला सगळ्या भाषा सारख्या आहेत, सर्व भाषा समभाव हे माझं धोरण आहे आणि त्यानुसार मी वागते। त्याच कारणाने झाला की मी हिंदीवर प्रेम करते आणि हिंदीशी सगळ्या अहिंदी लोकांना मी जोडत असते। विश्व हिंदी दिवस आम्ही 52वा आज इथे हर्षामध्ये बिलकुल इथे मनवला आहे मी आता। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यात राहून जे लोकांनी हिंदीसाठी कार्य केले आहे त्या लोकांचा सन्मान करणं अतिशय आवश्यक असल्यामुळे म्हणून विश्व हिंदी दिवसच्या निमित्ताने मराठी साहित्यिकांचा आम्ही सत्कार केला आणि त्या अनुषंगाने हे प्रोत्साहन देतो आम्ही। महाराष्ट्रातले मराठी अमराठी लोक जेव्हा हिंदीसाठी काम करतात त्या राज्यातल्या लोकांचा सत्कार होणं अत्यावश्यक आहे। हेच नाही, प्रत्येक राज्यामध्ये अखिल भारतीय हिंदी संस्था तर्फे असे कार्यक्रम साजरे केले जाते। ही राष्ट्रभाषा जरी नाही झाली तरी हिंदी ही देशातली संपर्क भाषा आहे हे आपल्याला कबूल करायला लागेल। हिंदी काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांना येते, इतर भाषांमध्ये कुठे ना कुठे अडचणी लोकांना येतात आणि त्यामुळे हिंदीचा उपयोग सर्वांनी जास्तीत जास्त करावा। आपली मातृभाषाला विसरून चालणार नाही, मातृभाषाच्या सोबत हिंदी भाषा येणं अनिवार्य आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं।